राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। राहता शहरामध्ये जपानी तंत्रज्ञानाच्या साह्याने आधुनिक अप्पर वॉटर बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होतोय। सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून हायटेक बाजारतळ इथे उभारलं जाणार आहे। असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथमच होतोय, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। राहत्यामधील आठवडे बाजाराचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेमध्ये होता। हा बाजार वीरभद्र मंदिराच्या समोरील मैदानामध्ये भरत असल्यानं परिसरामधील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास होत होता। शिवाय हे मैदान बाजारासाठी कमी पडत असल्यानं शेतकरी आणि व्यापारी नगर मनमाड महामार्ग आणि साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते। त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत होती आणि हीच समस्या सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय। यावेळी कात नाल्याची स्वच्छता आणि इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। कात नाल्यावरती झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन कातनाला मोकळा करण्याचे काम तातडीनं हाती घेण्यात येणार आहे। गुरुवारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वतः कातनाल्यामध्ये उतरत पाहणी केली। कातनाला अंडरग्राऊंड केल्यास त्यावरती बाजारतळ विकसित करता येईल असा मानस त्यांनी बोलून दाखवला। कातनाल्यामधील दुर्गंधीबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मटन मार्केटमधनं निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर बसवण्याची योजना करण्यात आली आहे आणि या यंत्राद्वारे मटन मार्केटमधील जैविक कचरा जाळून नष्ट केला जाणार आहे। त्यामुळे तो नाल्यात किंवा परिसरामध्ये साचणार नाहीये आणि त्यामुळे कचऱ्यामुळे होणारं पाणी प्रदूषण देखील टाळण्यास मदत होणार आहे। परिसर स्वच्छ ठेवण्यास देखील मोठी मदत मिळणार आहे। जपानीज टेक्नॉलॉजीमधनं उभारण्यात येणारा हा हायटेक बाजारतळाचा महाराष्ट्रामधील पहिलाच प्रयोग असणार आहे। यासाठी तब्बल 7 कोटी रुपये खर्च येणार आहे। याबाबतची माहिती देताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की राहता शहराचा बाजार हा वर्षानुवर्ष वीरभद्र मंदिराच्या समोर भरतो, परंतु या बाजारामुळे मंदिरामधील भाविक आणि परिसरामधील व्यावसायिकांना अडचण होते। शिवाय साकुरी आणि नगर मनमाड रस्त्यावरील वाहनांना देखील अडथळा येतो। जर कातनाला अंडरग्राऊंड केला तर सुमारे 1 ते 1.5 एकर जागा वापरायला मिळते। या कातनाल्याच्या पुराचे भविष्यामधील 50 वर्षांचं नियोजन करून आराखडा तयार केला जाईल। जपानीज टेक्नॉलॉजीनं कातनाला अंडरग्राऊंड करून त्यावर भव्य बाजारतळ उभारण्यात येणार आहे। राहत्यामधील मटन मार्केटचा कचरा देखील कायमस्वरूपी नष्ट करण्याचा प्लॅन करण्यात आलाय। सध्याचं मटन मार्केट याला स्थलांतरित करण्यात येणार आहे असं देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। तर येत्या 1 एप्रिलपासून या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असा मानस देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर आणि इतर नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। माझं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही राहत्याचा विकास झालेला आहे, अनेक वर्षापासून साहेबांच्या आणि माझ्याही मनामध्ये खंत होती की राहत्याला बाजारासाठी जागा नाही। वीरभद्र महाराजाच्या प्रांगणामध्ये जो बाजार लागतो तो आज बाजार साकुरीचे रस्ते जाम करत आहे, तो बाजार आज नगर मनमाड जाम करत आहे, तो बाजार आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या कॉम्प्लेक्सचं पूर्ण एंट्रन्स बंद करत आहे। आणि म्हणून कुठेतरी बाजारतळ व्हावं, जागेची उपलब्धता नसल्याने यावेळेस आपण एक प्रयोग करतोय। एक पहिली टेक्नॉलॉजी आहे जी जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये आपण त्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि असा निर्णय घेतला गेलेला आहे की कातनाला म्हणजे साकुरीच्या पुलापासून तर नगर मनमाडच्या पुलापर्यंत जो कातनाल्याचा स्पेस आहे तो 50 वर्षाच्या पूरला लागणारं पाणी ग्राह्य धरून तेवढ्या साईजचे मोठे कॉन्क्रीट डॅक टाकून तो पूर्ण कातनाला परिसर अंडरग्राऊंड केला जाणार आहे। अंडरग्राऊंड केल्यानंतर माझ्या मते जवळपास 1 ते 1.25 एकर जागा राहत्याच्या बाजारतळासाठी उपलब्ध होईल आणि हा राहत्याचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे। आणि एकदा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर याचा बोध घेऊन अनेक शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं
नाले वाहत आहेत आणि जिथं शहरीकरण वाढलेलं आहे असा पर्याय आपण उपलब्ध करून देणार आहोत. मला असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्रित बसलो होतो. नगरसेवक नगराध्यक्षांबरोबर चर्चा झाली. कातनाल्याच्या हद्दीमध्ये जेवढं अतिक्रमण आहे त्यांना नोटिसा द्यायचं काम सोमवारपासून आपण करत आहोत. मटन मार्केट जे आहे ते मटन मार्केट तुर्तास आपण स्थलांतर करीत आहोत. बाजार तर विकसित झाल्यानंतर परत मटन मार्केट जसं लोणीला एक मॉडेल मटन मार्केट तयार झालंय तसंच मटन मार्केट आपण राहत्यामध्ये देखील तयार करणार आहोत. त्या संदर्भात सगळी चर्चा झालेली आहे. कातनाला हा पूर्ण साफ केला जाईल. आज मी स्वतः कातनाल्यामध्ये उतरलो. इतकी दुर्गंधी आहे. तिथं मांस फेकलं जातं, तिथं कोंबडीचे पंख आणि ते सगळं जे होतं तिथं फेकलं जातं. हे राहता आपण पाहिलेलं नाही. म्हणून मी ताबडतोब पालकमंत्री महोदयांनी विनंती करून 50 लाख रुपयाचं इन्सिनरेटर राहत्या शहरासाठी आपण मंजूर करतोय, जेणे की जेवढं कचरा हा मटन मार्केटमधून एकत्रित होईल त्याचा डायरेक्ट जाळून हा कचरा कुठेही इतर पाणी दूषित करणार नाही. ही सुरुवात आहे. 2 वर्षामध्ये राहता ओळखू येणार नाही. विकासाच्या दृष्टिकोनातून हे मी तुम्हाला शब्द देतो. हा कातनाल्याच्या प्रकल्पाला लागणारे 7 कोटी रुपये हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मंजूर करून घेतलेत. याचं काम आपण माझ्या मते 1 एप्रिलपासून सुरुवात करत आहोत आणि 1 एप्रिलला सुरुवात केल्यानंतर पावसाळ्याच्या आत ते बाजाराचा विकास झाल्यावर ना वीरभद्र महाराजांच्या समोर बाजार लागेल, ना साकुरीच्या रस्त्यावर बाजार लागेल, ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स समोर बाजार लागेल. बाजार तर एकच, ते राहत्याचं बाजार. तर मग सगळे पाळणे भविष्यात तिथे यात्रेचे लागतील. जेवढे सणासुदीचे स्टॉल लागतील ते रस्त्यावर लागतात तिथं लागतील. ते राहत्याचं औद्योगिक केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे. असं एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण करत आहोत. मला विश्वास आहे आणि मी राहत्या शहराच्या जनतेला विनंती करतो की जे काय आम्ही करतो हे तुमच्यासाठी आहे. एखादे 2 लोक नाराजही होतील, काही लोक विष कालवायचा प्रयत्न करतील, पण मी हात जोडून विनंती करतो जनतेला की आपण सगळ्यांनी सहकार्य करा. आणि मी आपल्या माध्यमातून जे लोक यामध्ये काही वेगळा प्रकार करायचा प्रयत्न करतील त्यांना मी सांगणार आहे की आपण कृपया वृत्तसंकलन विभाग सी 24 तास राहता.